विठाला 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 तुम्हारा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, गोपाल कृष्ण भगवान की, भैरवनाथ महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। महाराज म्हणतात आम्ही परमार्थामध्ये जे केलं ना ते वायला गेलं नाही। पा तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी। आणि अवघा हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे। अवघा म्हणजे काहीच खाली शिल्लक राहिलं नाही। महाराज तुम्ही केलं परमार्थामध्ये, आम्हाला कळालं अवघा फळाशी आला। काय फळ मिळालं? अभंगाचं 3रं चरण। भाग्य झाली भाग्य झाली संत भेटी, 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 भाग्य झाली संत भेटी। आवडी पोटी होती ते, आवडी पोटी होती ते, लाभे लाभा तोयानं, लाभे लाभा तोयानुला, आवडी पोटी आवडी पोटी येथे लाभे लाभ तुला, लाभ लाभ तुला। काय फळ मिळालं महाराज तुम्हाला? महाराज म्हणतात भाग्याने संत भेट झाली, हे आम्हाला परमार्थातलं फळ मिळालं। विठाला 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 विठाला। संत भेटण्याकरता भाग्य लागतं आणि संत ओळखण्याकरता तेवढी दृष्टी लागते। भाग्याने संत भेटतात। भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंगमं च लभते पुरुषो यदा वै। अज्ञान हेतुकृत मोहमदान्धकार नाशमिविदाय हि तदोदयते विवेक। भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, ते हे जोडी संत पाय। भाग्याने संत भेटतात आणि जीवनामध्ये ही संत भेट, ही संत संगत अत्यंत महत्वाची आहे। संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, टाळी वाजवा सगळ्यांनी के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, तनके संग लाग रे तेरी आस्ती बनेगी, संतन के संग लाग रे तेरी आस्ती बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत चलेगी, आस्ती बनेगी तेरी
संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. काय करतात तो संत? कागा से तो है हंस करे गो, कागा से तो है हंस करे गो, मिट जाए उर के दाग रे तेरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई, जाग सके तो जाग रे तेरी अच्छी बनेगी. संत हे फार मोठी हस्ती आहे पा. संत ज्यांच्या संगतीमध्ये आल्याच्या नंतर होतो अज्ञानाचा अंत, त्यांना म्हणतात पहा संत. त्यांच्या संगतीत आल्यावर अज्ञान राहतच नाही, कारण संत कृपेचे हे दीप आणि करी साधका निष्पाप. आणि दीप हे ज्ञानाचं प्रतीक आहे. आता मला तुम्ही सांगा, दिवा जिथे येतो, दीप जिथे येतो, तिथं अंधार राहतो का? आणि अंधार हे अज्ञानाचं प्रतीक आहे. जे देवा करता रडतात त्यांना साधू म्हणतात, पण देव ज्यांच्या करता रडतो त्यांना संत म्हणतात पहा. जे भगवंताच्या भजन कीर्तनामध्ये नाचतात त्यांना साधू म्हणतात, पण देव ज्यांच्या कीर्तनात नाचतो त्यांना संत म्हणतात पहा. आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि अनेक संत महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. तुमचं आमचं भाग्य आहे की या संतांच्या अगोदर आम्ही जन्माला आलो नाहीत, संतांच्या नंतर जन्माला आलोत, हे तुमचं आमचं भाग्य आहे. संतांच्या अगोदर जर जन्माला आलो असतो तर ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आपल्याला वाचायला मिळाली नसती. संतांच्या अगोदर जन्माला आलो असतो तर जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा अवलोकन करायला, गाथेचं पारायण करायला, जगद्गुरु तुकोबरायांचे अभंग आम्हाला ऐकायला मिळाले नसते. हे तुमचं आमचं परमभाग्य आहे. किती संत कनवाळू असतात, किती संत कृपाळू असतात पहा. तितिक्षुव कारुणिक सुरत सर्व देही नाम अजात शांतव, इतके संत त्या ठिकाणी संतांचे गुण सांगितले पहा तुम्ही. माय बापापेक्षा सुद्धा या जीवाचं कल्याण करण्याचा हेतू जर कोणाकडे असतो तो संतांकडे असतो. वेदापेक्षा संत मोठेत, माय बापापेक्षा संत मोठेत, सद्गुरूपेक्षा त्या ठिकाणी, सद्गुरू म्हणजे संत असतात, ते त्या ठिकाणी मोठे येतं. आणि देवापेक्षा सुद्धा कोण मोठे? संत मोठे आहेत. म्हटले देव सारावे परते आणि संत पूजावे आरते. म्हणले देव आणि संत एकाच वेळेस पूजनाची वेळ जर आली तर कोणाचं अगोदर पूजन करावं? काय सांगितलं? संतांचं अगोदर पूजन करायला सांगितलं. आता तुमच्या आमच्या हिताचं मायबापाला वाटत नाही का हित व्हावं? हित व्हावं असं मायबापाला वाटतं. मायबापाकडे तुमच्या आमचं हित व्हावं असा कनवळा आहे, पण तुमचं आमचं हित कशात आहे हे मायबापाला माहिती नाही. तुमच्या आमच्या हिताचं ज्ञान नाही. वेदाकडे तुमचं आमचं हित व्हावं याचं ज्ञान आहे, पण वेदाला मात्र तुमचं आमचं हित व्हावं याचा कनवाळपणा नाहीये. मग म्हटले संत, संतांकडे तुमचं आमचं हित व्हावं याचा कनवाळूपणा सुद्धा आहे, आणि तुमचं आमचं हित कशात आहे हे सुद्धा त्यांना माहिती आहे पहा. येतो हिताचा कळवळा, पडती हाता म्हणून या काळा. कनवाळा आहे त्यांना. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, परमात्म्याचे सायास केलं, जे श्रम केला त्याचं फळ मिळालं. काय मिळालं? भाग्याने संत आमच्या जीवनामध्ये भेटले, आणि या संत भेटीची आवड मनामध्ये माझ्या होती पहा. खूप दिवसापासून मला संत भेटले पाहिजेत याच्यासाठी मी प्रयत्नशील होतो, आणि म्हणून सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जाण ठेविला कर. मला त्या ठिकाणी मला स्वतः संतांना सापडण्याची गरज लागली नाही. परमार्थात सायासच असं केलं की स्वतः संत माझ्याकडे मला शोधत शोधत आलेले आहेत. मला तुम्ही सांगा, आपण देवाकडे जाणं सोपं आहे का? जायचं का देवाकडे? एक जण म्हणली काय देव 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 करायचंय, देवाची एवढं काय आहे? म्हणलं मग काय? ती म्हणली मला काय घेणं देणं नाही देवाशी, माझा एकच देव. म्हणलं कोणता? ती म्हणली नवरदेव. बाकीच्याच काय नाही, पण ज्या नवरदेवाची सेवा करतो तो नवरदेव तरी आपल्याला इतकं प्रेमाने बोलतो का? हा, बोलतो का? ती म्हणली का बाळाचं बाप, आपल्या लग्नामध्ये माझ्या बापाने तुम्हाला 10 तोळ्याचा गोप दिला होता.
आपल्या लग्नामध्ये माझ्या बापाने तुम्हाला 10 तोळ्याचा गोप दिला होता, आठवतंय का? तो म्हणला विसरून कसं चालन, तुझ्या बापाने मला 10 तोळ्याचा गोप दिला आणि ही तोफ हवाली केली. आयुष्यभर तीच सांभाळावं लागते म्हणे. आता सोपी गोष्ट नाही. जो खाए ओ भी पछतावे आणि जो ना खावे ओ भी पछतावे. विठाला विठाला विठाला. जे सायास केलं, मनामध्ये ज्याची आवड होती, ती आवड त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पूर्ण झाली. संत मला भाग्याने भेटले आणि भेटल्यामुळं माझं त्या ठिकाणी कल्याण झालं आणि खऱ्या अर्थाने ज्याच्या करता जीवन मला मिळालं ते सार्थकत्व त्या ठिकाणी प्राप्त झालं. अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, लाभे लाभदुना मला लाभे लाभदुना मला लाभे लाभदुना मला, लाभे लाभदुना मला, लाभे लाभदुना मला लाभे लाभदुना मला लाभे लाभदुना मला लाभे लाभदुना मला, लाभे लाभदुना मला. जीव झाला दर्शने, जीव झाला दर्शने लाभे लाभदुना लाभे लाभदुना मला लाभे लाभदुना मला, लाभे लाभदुना मला. लाभे लाभ दुणावला. महाराज म्हणतात, संत भेटले, पोटामध्ये मनामध्ये जी आवड होती ती माझी पूर्ण झाली आणि खऱ्या अर्थाने लाभाने लाभ द्विगुणित झाला. पहिला लाभ काय झाला महाराज? महाराज म्हटले मनुष्य देहाची प्राप्ती होणं हा काय आहे? पहिला लाभ आहे. पण मनुष्य देहाची प्राप्ती होणं हा पहिला लाभ नाही, कारण मनुष्य देहाची प्राप्ती तर सगळ्यालाच आहे का नाही? तुमच्या गावात एवढेच लोक आहेत का? मनुष्य सगळेच आहेत. मी एकदा कीर्तनात असंच म्हटलं, ती म्हणली बाई मी माणूस नाही. म्हणलं कोण आहे? ती म्हणली मी बाई माणूस आहे. पहिलं माणूस, मग स्त्री का पुरुष, हा पुढचा भेद झाला. मनुष्य देह मिळाला हा पहिला लाभ. पण पहिला लाभ म्हणता येणार नाही. मनुष्य देह मिळून जे भगवान परमात्म्याचं भजन करतात तेच म्हणू शकतात मनुष्य देह मिळाला हा पहिला लाभ. कारण मनुष्य देह मिळणं सोपी गोष्ट नाही. पहा, नरदेह दुर्लभ जाणा, शतवर्षाची गणना, दुर्लभम त्रयमेवेतत् देवानुग्रह हेतुकम, मनुष्यत्व मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. दुर्लभ असणारा नरदेह तुम्हा आम्हाला भेटला, पण नुसता भेटला आणि भजन केलं नाही तर काही उपयोग नाही. पहा, खंती ते न करा, खंती ते न करा, खंती ते न करा, खंती ते न करा. होणे गाढव कुतरा, होणे गाढव कुतरा. होणे गाढव कुतरा, होणे गाढव कुतरा, होणे गाढव कुतरा, होणे गाढव कुतरा. मनुष्यपण तरी साधी नारायण. मनुष्यपणाने नराने नारायण पदापर्यंत पोहोचवण्यासाठी काय केले पाहिजेत? प्रयत्न केले पाहिजे. दुर्लभ मनुष्य देह किती सुंदर आहे पहा. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही ना त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला मुख आहे पण बोलता येत नाही ना त्याला विचारा मुखाची किंमत, ज्याला डोळे आहेत पण दिसत नाही ना त्याला विचारा डोळ्याची किंमत. अहो, त्या भगवान परमात्म्याला कोटी कोटी धन्यवाद दिले पाहिजेत का आपल्याला एवढा सुंदर नरतनू दिलाय. पा एवढा सुंदर, रोज त्याच्या पुढे नतमस्तक झालं पाहिजेत. पहा तुम्ही, डोळे दिलेत पण त्या डोळ्याने दिसणं कमी झालं तर ऑपरेशन करावं लागतं, डॉक्टरकडे जावं लागतं. डॉक्टर फुकट ऑपरेशन करतात का? काय द्यावं लागते? पैसे. आपला हात आहे, भगवंताने दिलाय पण तो हात मोडलाय, तो नीट करण्यासाठी डॉक्टरकडे जावं लागतं. काय करतात? पैसे घेतात. मग भगवंताला आपण काय दिलं?
काहीच न देता एवढा सुंदर नरतनू तुम्हा आम्हाला प्राप्त झाला. मग एवढा नरतनू सुंदर तुम्हा आम्हाला अनमोल आहे, त्याची किंमत आपण करू शकत नाही. त्याची किंमत हातपाय मोडल्याच्या नंतर, किडनी गेल्याच्या नंतर, लिव्हर खराब झाल्याच्या नंतरच कळते, अशी कळत नाही. म्हणून एवढा सुंदर नरतनू दिलाय. म्हणून भगवंताकडे हात जोडून विनंती केली पाहिजे, देवा एवढा सुंदर मनुष्य देह तू मला दिलाय ना, हा मनुष्य देह मी तुझ्या चरणाची भक्ती करण्याकरताच घालवीन. म्हणून माझं मन तुझ्या चरणाजवळ राहू दे. देवा माझे मन लागो तुझे चरण. विठाला विठाला विठाला. पहिला लाभ मनुष्य देहाची प्राप्ती. त्या मनुष्य देहाच्या प्राप्तीमध्ये भगवत भजन आम्ही नामचिंतन करतोय. आणि दुसरा लाभ काय झाला? त्या भगवंताच्या भजनाने, त्या भगवंताच्या नामस्मरणाने, नामचिंतनाने झालं असं. भजन करता 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 भगवंताचा साक्षात्कार झाला. हा काय झाला? दुसरा लाभ झाला. मनुष्य देहाने भगवंताचं भजन केलं आणि त्या भजन करता करता चिंतने चिंतने तदरूपता. नामचिंतनामध्ये फार मोठी ताकद आहे. पहा, काय नव्हे केले, काय नव्हे केले, एका चिंतिता विठ्ठले. काय होत नाही हो एका विठ्ठलाचं चिंतन केलं तर? सगळं काही केल्यासारखं होतं. म्हणून त्या भगवंताच्या चिंतनाने भगवत साक्षात्कार झाला. हा दुसरा लाभ. लाभे लाभ दुणावला. आणि महाराज म्हणतात, जीव धाला दरुषणे. धाला म्हणजे तृप्त झाला. कुठलीच अपेक्षा, कुठलीच वासना, कुठलाच विकार माझ्याकडे शिल्लक राहिलेला नाही. माझा जीव तृप्त झाला. आणि हे जीव तृप्त होणं फार अवघड आहे. पहा, तृप्तता मात्र माणसाकडे नसते. मला तुम्ही सांगा, किती पैसे कमवल्यावर माणूस म्हणेन आता पैसे कमवायचे नाही, आणि जास्त झाले असले तर माझ्याकडे आणून द्या. किती कमवले, अहो 4-5 कोटीचा मालक आहे, पण 1 रुपया जरी दिसला तरी त्याच्यावर पाय ठेवतो आणि इकडं तिकडं बघतो, कोणी मला उचलताना बघतंय का, उचलून खिशामध्ये घालतो. अवघड गोष्ट आहे. एकाला गुलाबजामुन फार आवडत होते, एकाला गुलाबजामुन इतके आवडत होते. मी कशामुळे सांगते, माणसाचं पोट तृप्त होतं पण जीव तृप्त होत. त्याच्या मित्राने विचार केला, माझ्या मित्राला गुलाबजामुन इतके आवडतात, मी 5 किलो आणून देतो. त्याने तोंडाला पाणी येऊ देऊ नका बरं का. तोंडाला पाणी जर आलं तुम्ही म्हणला द्या गुलाबजामुन, तर द्यायला नाही येत माझ्याकडे. इतके आवडतात. 5 किलो आणले. मित्र खायला लागला. इतके खाल्ले 2-3 किलो खाल्ले. आता शिल्लक राहिले. मित्र म्हणला, अरे अजून खा ना. तो म्हणला नाही आता पोट भरलंय. अरे खा ना अजून. नाही म्हणला पोट भरलंय. तुझा एवढा आग्रह आहे ना, उरलेले मी उद्या खाईन, फ्रीज मध्ये ठेव. कळल त्याला, कळल नाही त्याला नाही कळणार. तो म्हणतो आता माझं पोट भरलंय, उरलेले फ्रीज मध्ये ठेव, मी उद्या खाईन. पोट तृप्त झालं पण जीव तृप्त झाला का? उद्या खाण्याची परत काय आहे? अपेक्षा आहे. म्हणून माणसाचं हे जीव तृप्त होणं अत्यंत अवघड आहे. तृष्णा वाढतच जाते. ही तृष्णा जर घालवायची असेल तर भगवान परमात्म्याचं भजन करावं लागेल. तृष्णा वाढविसी बहुवस, कधी सुखासन पवसी. ही तृष्णा जशी जशी वाढत जाते मायबापांनो, तसं तसं माणसाच्या जीवनामध्ये काय येतं? दुःख येतं, दुःख. म्हणून तृष्णा कमी करायची. पहा तुम्ही किती तृष्णा आहे. आपण दिंडीमध्ये चाललोत ना, जातात ना दिंडीत, आणि दिंडीमध्ये जाताना असं गुपचूप जातात का? काय म्हणतात? विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला. म्हणा सगळे टाळी वाजवा. विठ्ठला हरी ओम विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला. टाळी वाजवा. भजन म्हणा पहिलं म्हणा, पुरुष म्हणा. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, पांडुरंगा विठ्ठला. विठ्ठल विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, पांडुरंग विठ्ठला. विठ्ठल विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला. विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माय बापा पांडुरंगा विठ्ठला माय बापा पांडुरंगा विठ्ठल 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 माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा जय हो! विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा मी विठ्ठलाचा मी विठ्ठलाचा म्हणले का सगळ्या खरंच नवऱ्याची शपथ एकदा मी असंच म्हणलं ना विठ्ठल माझा 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 ती बाई म्हणच ना अहो म्हणलं काकू म्हणा ना इकून तिकून म्हणायला लागले ते म्हणायला लागले बाळ्याचे पप्पा माझे बाळ्याचे पप्पा माझे म्हणलं असं काय म्हणतात ती म्हणली बाई तसंच म्हणते म्हणलं का ती म्हणली विठ्ठल आमच्या त्यांचं नाव आहे त्यांचं कळलं ना हा त्यांचं नाही सांगावं लागत म्हणलं मग ती म्हणली बाई मी त्यांचं नाव घेत नाही म्हणलं कशामुळं ती म्हणली त्यांचं नाव घेतलं की त्यांचं आयुष्य कमी होतं म्हणलं आजकालच्या पुरीचं डायरेक्ट राजूने संजूने बाळू म्हणतात ती म्हणली म्हणत असतील बाई पण उखाण्याशिवाय आम्ही नवऱ्याचं नाव घेत नव्हतो ना आजकालची पद्धत पहा ना किती संस्कृती आपली बिघडत चालली इतकी संस्कृती बिघडली 9 वारी मधली माई 6 वारी मधली आई झाली 6 वारी मधली आई पंजाबी मधली मम्मी झाली आणि पंजाबी मधली मम्मी जीन्स पॅन्ट वरली मॉम झाली आता जीन्स पॅन्ट वरली मॉम पुढं काय होईल आल्यावर सांगाल अहो विचार करा आपण महाराष्ट्रामध्ये जगतो आमच्या महाराजांनी आम्हाला सांगितलं स्त्रीकडे कोणत्या दृष्टीने पाहिलं पाहिजे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा आम्हाला सांगितलं माय बहिणींसारखं त्या ठिकाणी तिच्याकडे पाहिलं पाहिजे विचार करा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये दऱ्याखोऱ्या सह्याद्रीच्या कड्या कपारामधून घोड्याच्या टापाचा आवाज घुमत होता त्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आज माझ्या आई बहिणींच्या किंचाळ्याचा आवाज घुमतोय काय वाटत असेल ओ राजाला काय वाटत असेल विचार करा या महाराष्ट्राला महानता प्राप्त करून द्यायची असेल तर या समाजातली स्त्री त्या ठिकाणी सुरक्षित राहिली पाहिजे विठाला 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 लाभे लाभ दुणावला आणि जीव झाला दिंडीमध्ये जातो भजन करत करत जातो दिंडीमध्ये गेले जेवण केलं एक बॅग तिथे राहिली तिथे राहिल्याच्या नंतर त्या बॅग मध्ये 2000 रुपये होते ती एक जणाला सापडली त्याने ती बॅग सापडल्याच्या नंतर त्या दिंडी चालकाकडे दिल्याच्या नंतर ज्याची बॅग हरवली होती ना तो आला आणि तो म्हणला माझी बॅग हरवली असा अलाउन्स करा जो कोणी माझी बॅग आणून देईन ना त्याला मी त्या ठिकाणी बक्षीस देईन 500 रुपये बक्षीस देईन असं अलाउन्स केलं ज्याला बॅग सापडली होती त्यांनी ती बॅग दिली आता बॅग आल्याच्या नंतर 500 रुपये द्यायची याला काय झालं हा जीवावर आलं तुम्ही पण त्यातलेच जीवावर आले तो म्हणला महाराज याच्यात 2100 रुपये आहेत याच्यामध्ये माझे 2600 रुपये होते याने अगोदरच काय काढून घेतले 500 रुपये काढून घेतले आता बॅग ज्याची हरवली तो जवळचा होता आणि ज्याला सापडली तो जवळचा होता महाराज म्हणले अरे हे 500 रुपये काढून घेऊ शकत नाहीत कारण हे प्रत्येक वर्षी माझ्या दिंडीत येतात हे फार चांगले सद्ग्रस्त आहेत ज्या अर्थी याच्यात 2600 रुपये होते याच्यात 2100 रुपये आहेत त्या अर्थी ही बॅग तुमची नाही दुसरी कोणाची आणा ते पैसे आपण दिंडीत जमा करू
पैशाचा मोह वाढला, तृष्णा वाढली, तर त्या पैशाला त्यांना काय व्हावं लागलं, मुकावं लागलं. म्हणून ही तृष्णा अत्यंत घातक आहे. विठाला विठाला विठाला. लाभाने लाभ द्विगुणित झाला आणि जीव परिपूर्ण झाला, तृप्त झाला. महाराज म्हणतात तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा हा लाभ प्राप्त व्हावा. मनुष्य देह आम्हाला भेटलेला आहे, म्हणून चांगले कर्म करा. चालता बोलता भक्ती करायची ना, काही गरज नाही पंढरपूरला जायची, काही गरज नाही आळंदीला जायची, काही गरज नाही पैठणला जायची. चालती बोलती भक्ती करायची, वेळ न खर्च करता भक्ती करायची, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची ना, तर एकच काम करा. घरामध्ये असणाऱ्या मायबापांना रोज त्या ठिकाणी जपा, रोज त्यांची काळजी घ्या, रोज त्यांचं एकदा दर्शन घ्या. आपोआप पंढरपूरचा विठ्ठल तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. कारण मायबापामध्ये इतकी ताकद. माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. अत्यंत मोठं दैवत आहे. विचार करा, भूवैकुंठ नगरी पंढरपूरच्या जवळ तुम्ही सर्वजण राहता. विचार करा, तो पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा कोणती भक्ती पुंडलिकाने केली होती, पुंडलिकाच्या भेटीसाठी आला. धनी मला हे दाखवाना विठुरायाची पंढरी. तो भक्त पुंडलिका होता पापी आणि दुष्ट, माये बापाची केली सेवा, झाले सारे पाप नष्ट. आणि काय केलं, भक्ती पाहून भक्ताला आला भेटाया श्रीहरी. तो भेटण्याकरता आला. मग त्या पुंडलिकाने जी सेवा केली, पुंडलिके काय केले, तीच सेवा तुम्ही आम्ही जर केली तर स्वतः देव आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. आज ज्यांनी मोठा बंगला बांधलाय, ज्यांच्याकडे 1 कोटी रुपये आहेत, ज्यांच्याकडे 50 एकर 100 एकर जमीन आहे, ते श्रीमंत नाही आहेत. तर आज या जगामध्ये तोच व्यक्ती श्रीमंत आहे ज्याच्या बंगल्यासमोर अंगणामध्ये 2 मायबाप हसताना दिसतात, अगदी आनंदाने त्याच्या घरासमोर राहतात आणि अगदी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे आपल्या मायबापाची काळजी घेतो ना, तोच मुलगा या जगामध्ये श्रीमंत आहे. अहो विचार करा, किती प्रेम मायबापांनी आपल्यावरती केलंय. जेवढं मायबापांनी आपल्यावरती प्रेम केलंय तेवढं आपण करू शकत नाहीत. 9 महिने 9 दिवस आईने आपल्याला पोटामध्ये वाढवलंय, लहानाचं मोठं केलंय. अगदी त्या ठिकाणी कळा सोसून, अगदी दुःख सोसून, इतकं दुःख की कदाचित तिचा जीव सुद्धा त्या दुःखामध्ये जाऊ शकतो. तरी सुद्धा तिने आपल्याला सुखरूप बाहेर काढले. जीवनामध्ये एकच प्रसंग असा घडतो की आपण रडल्याच्या नंतर आई हसते, तो म्हणजे ज्यावेळेस जन्माचा प्रसंग आहे. नंतर बाळ रडण्याच्या अगोदर आई रडते, माझ्या बाळाला एवढ्या वेदना होतात. त्या बाळापेक्षा आईला जास्त वेदना होत असतात. लहानाचं मोठं करत असताना तळ हाताचा पाळणा करते, हाडाची काढ रक्ताचं पाणी करून ते 2 मायबाप त्या लेकराला जपतात, सांभाळतात, लहानाचं मोठं करतात. अंथरुणावरती शिसू करतं, अंथरुण ओलं केलं तर त्या ओल्या अंथरुणावरती आई स्वतः झोपते आणि कोरड्या अंथरुणावरती आपल्या लेकराला झोपवते. स्वतः खाण्याच्या अगोदर त्या बाळाच्या खाण्याचा विचार त्या ठिकाणी आईला येतो. विठाला विठाला स्वतः खाण्याच्या अगोदर त्या बाळाचा विचार आपल्या आईच्या मनामध्ये येतो. शेजारणीकडे गेली, शेजारणीचा नवरा बाजाराहून आलाय, बाजाराची पिशवी टेकवल्याच्या नंतर 2-4 द्राक्षे त्या शेजारणीने तिला दिलेत. मला तुम्ही सांगा, जिचं लेकरू घरी आहे तिथे द्राक्ष तिथंच खात बसते का हो? काय करते, ते द्राक्ष घेते, आपल्या पदराला बांधते. शेजारीने म्हणते, सखूबाई अगं खा ना. ती म्हणते, नाही मी घरी गेल्यावर खाईल. अगं खा. नाही मी घरी गेल्यावर खाईल. ते द्राक्षे तसेच पदराला बांधते, घरी येते, अंगणामध्ये आले की आवाज देते, बाळ्या इकडे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. लेकरू पळत येतो, 2-3 वर्षाचा, आई काय आणलंय. पदराला बांधलेले 2-4 द्राक्षे आई त्या ठिकाणी त्या लेकराच्या हातात देते. मिटक्या मारू लेकरू ते द्राक्ष खातंय. त्या लेकराला आनंद होतो, आई गोड आहे खातंय लेकरू. पण पोट कोणाचं भरतंय हो? आईचं भरतोय. आई सिकळवाड्याची जाती करीला भाविन प्रीती, स्वामी तिढी जगा
भिकारी. लेकराला लहानाचं मोठं करते, अत्यंत कष्ट सोसते. परिस्थिती नसेल तर लोकांच्या तिथं धुणं भांड्याचं काम करते. परिस्थिती नसेल तर बाप लोकांच्या तिथं सालाने राहण्याचं काम करतो. पण दिवाळीला पहिला लेकराला चांगला ड्रेस आणून देतो. दिवाळीला लेकराला खायला लाडू करण्यासाठी पहिलं त्या ठिकाणी उधारी न कवायना किराणा सामान आणतो आणि बायकोला म्हणते, अगं लेकरू खाईल, थोडंसं गोडधोड बनव. आई त्या ठिकाणी गोडधोड बनवते. माझ्या लेकराला जास्त दिवस पुरेल म्हणून मायबाप त्या ठिकाणी एक एक घास कधीतरी खातात, पण लेकराला जास्त दिवस खायला मिळेल म्हणून मायबाप खात सुद्धा नाही. परिस्थिती नसताना लेकरू हुशार आहे. शाळेतले शिक्षक म्हणतात, तुमचा मुलगा हुशार आहे, मुलगा हुशार आहे, त्याला चांगलं शिकवा, सरकारी नोकरीला लागल्याशिवाय राहणार नाही. मायबापाने विचार केला, आमचे हात तिथपर्यंत पुरतील का? कुठून पैसा आणावा, कुठून त्याला त्या ठिकाणी शिकवावं? पण इकडे तिकडे हात पसरतात. 12वी नंतर चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय, बापाकडे रुपये नाहीये. बापाचे कपडे त्या ठिकाणी फाटलेले आहेत, पायामध्ये चप्पल सुद्धा नाही, पायाला भेगा पडलेल्या आहेत, त्या भेगामध्ये धूळ माती. शेतात जर गेलं तर बापाच्या पायामध्ये कितीतरी काटे टोचतायत. अगदी काळवंडलेला बापाचा चेहरा, फाटकं तुटकं शर्ट अंगावरती, एक फाटकं तुटकं त्या ठिकाणी उपरणं असं डोक्याला बांधलेलं. बाप शेटजी कडे जातो आणि हात पसरतो, शेटजी 2 हात पसरतो, तुमच्या पाया पडतो. मुलाचं ऍडमिशनची तारीख त्या ठिकाणी संपत आली, पैशाची जुळवाजुळव झाली नाही. अहो 5 नाही 6 रुपये टक्क्यानं का होईना, पण पैसे तुम्ही मला काय करा, व्याजानं करा. अहो 1 रुपये तुमचा परत देईन, माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवा. पाया पडतो त्या शेठजीचा, पैसे त्या ठिकाणी घेतो, मुलाचं चांगल्या कॉलेजला ऍडमिशन करतो. स्वतः मायबाप काही खात नाहीत, स्वतः काही घेत नाहीत. प्रत्येक महिन्याला पैसे पाठवण्यासाठी जुळवाजुळव करत राहतात. आई लोकांच्या तिथं मोलमजुरी करते, बाप लोकांच्या तिथं सालाने ते पैसे जमा करून त्या ठिकाणी त्या मुलाला पाठवतात. असा मुलगा चांगला अभ्यास करून चांगले मार्क्स त्याला पडतात आणि त्याला सरकारी नोकरी लागते. जेव्हा सरकारी नोकरी लागते त्यावेळेस त्या बापाला, त्या आईला इतका आनंद होतो विचारू नका. आणि त्या लेकराला सुद्धा इतका आनंद होतो, पळत पळत येतो, मायबापाला मिठी मारतो, मायबापाच्या पाया पडतो. आणि एखाद्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यावर मायबापाने शब्बासकीची थाप जर अशी पाठीवरती मारली ना, सगळ्यात सर्वोच्च आनंद त्या ठिकाणी तो आहे पहा. कारण मायबाप ते मायबापच असतात. विठाला विठाला विठाला. सरकारी नोकरीला लागतो. आता नोकरी लागली की छोकरी मिळते, ज्याची लाईफ सेटल त्यालाच पोरगी भेटल. लग्न होतं आणि लग्न झालं की त्या ठिकाणी त्या अक्षदामध्ये काय आहे काय माहिती, आणि त्या पोराचं लगेच डोकं बदललं जातं. ती त्या ठिकाणी बायको घरात आली, मने मंगला बांधू खंडाळ्या घाटात बंगला. ती म्हणते, इथं असल्या झोपडीत कशाला राहायचंय, आपण खंडाळ्या घाटात बंगला बांधू, आपण दुसरीकडे राहायला जाऊ. मायबाप वेगळीकडे राहतात आणि ते त्या ठिकाणी दोघं नवरा बायको वेगळीकडे राहतात. ती म्हणते, माझ्याच्याने एवढ्यांचा स्वयंपाक होत नाही, 2च तोंडन खिचडी बोंड. आणि आज या भारतासारख्या देशामध्ये मायबापाची अशी वाटणी केली जाते. किती शोकांतिक आहे. 4 मुलं असतील तर परिस्थिती नसताना मायबाप 4 लेकरांना लहानाचं मोठं करतात, पायावर उभा करतात. ती 4 पोरं मोठी झाली की 2 मायबाप त्यांच्याच्याने सांभाळ होत नाही. सगळ्या वस्तूची वाटणी होताना मायबापाची सुद्धा वाटणी केली जाते. किती शोकांतिक आहे. पण या जगात खरा श्रीमंत तो आहे. किसी के हिस्से में मकान आई, किसी के हिस्से में दुकान आई, किसी के हिस्से में मकान आई, किसी के हिस्से में दुकान आई. इस घर में सबसे खुश नसीब हम थे कि हमारे हिस्से में माँ आई, हमारे हिस्से में माँ आई. ज्याच्या वाट्याला आई वडील येतात तोच या ठिकाणी श्रीमंत आहे. वेगळं राहतात. किती अवघड परिस्थिती आहे. मायबाप सूटबुटामध्ये लेकराला पाहतात, त्यांना आनंद होतो. नका का आमच्यात राहीना, आम्ही कष्ट करू, पण तिथं तो सुखरूप असला ना, आम्ही त्या ठिकाणी इकडे आनंदी राहू. अहो काय वर्णन करावं मायबापाचं. सर्वस्वाचा त्याग करून आपल्या लेकरासाठी जी जीवन जगते ना, तिला आई म्हणतात. आहे म्हणून किंमत कळत नाही. ज्याला नाही ना त्याला विचारा. हात नाही त्याला हाताची, पाय नाही त्याला पायाची, आणि ज्याला मायबाप नाहीत ना त्याला मायबापाची किंमत विचारा. कोई दुख की घड़ी उसे डरा नहीं सकती, दुनिया की कोई ताकत उसे हरा नहीं सकती. जिस पे मेहर हो अपने माता पिता की, उसको ये दुनिया कभी मिटा नहीं सकती. लाखो नातेवाईक असतील पण जन्मदाते माय बाप या जगात नसतील ना, तर श्रीमंत
कोट्याधीश ते नातेवाईक असू द्या, पण आपल्याला त्या ठिकाणी काही वाटत नाही. कारण आईने नुसत्या डोक्यावरून हात फिरवला ना तरी त्या ठिकाणी शीण गेल्याशिवाय राहत नाही. माँ बाप की कमी कोई बाट नहीं सकता, ईश्वर भी इनके आशीषों को काट नहीं सकता. विश्व में किसी भी देवता का स्थान दूजा है. माँ बाप की सेवा ही सबसे बड़ी पूजा है. माँ बाप की सेवा ही सबसे बड़ी पूजा है. प्रत्येकाने आई वडिलांची सेवा करून जीवन कृतार्थ करून घ्यायचं. लाभे लाभ दुणावला, जीव धाला दरुषणे. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय जय विठोबा पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हे विठोबार खुमाई विठोबार खुमाई विठोबार महाराज म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये श्रम केला, त्या श्रमाचं फळ आम्हाला मिळालं. भाग्याने संत भेटले, मनामध्ये जी आवड होती ती पूर्ण झाली. लाभाने लाभ देण्याला हे सगळं कशामुळं झालं तर मनुष्य देह मिळाला. मनुष्य देह मिळून आम्ही साधना केली, नामचिंतन केलं आणि त्याच्यामुळे आम्हाला भगवंताचा साक्षात्कार झाला. आणि भगवंताचा साक्षात्कार झाला म्हणून त्या ठिकाणी आमच्या जीवनामध्ये आम्ही तृप्त झालो, जीव आमचा तृप्त झाला. आणि एवढंच काय, एवढा आनंद आमच्या जीवनामध्ये झालेला आहे की त्या आनंदाचं त्या शब्दामध्ये आम्ही वर्णन करू शकत नाही. एवढा परमोच्च आनंद आम्हाला प्राप्त झालाय. ते अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज म्हणतात, बरवे देशा बरिया बरवे देशावरी झालो बरवे देशावरी झालो काय बोलावे काय बोलावे करे गम ग करे गम ग सप मप गम प गम रे ग सरे नि स नि स रे रे ग करे गम ग काय बोलावे काय बोलावे लाभे लाभ तो यादा लाभे लाभ तो यादा काय बोल बोलावे काय बोल बोलावे मला भेला दुरावला ला भेला दुरावला महाराज म्हणतात जीव तृप्त झाला आणि हा देश सोडून मी दुसऱ्या देशात गेलो. हा देश कोणता? जीवरूपी देशातून परमात्मा रूपी देशामध्ये मी गेलो. जिथं जीव आहे तिथं माया आहे आणि त्या मायेमध्ये दुःख आहे. पहा, तिथं अत्यंत दुःख आहे. आणि त्या परमात्मा रूपी देशामध्ये मी गेलो आणि तिथं गेल्याच्या नंतर इतका आनंद मला इतका आनंद मला झाला की त्या आनंदाचं मी शब्दात वर्णन करू शकत नाही. बरवे देशावर झालो आणि काय बोले
बोलावे कोणत्या शब्दात मी त्या ठिकाणी वर्णन करू, कारण ह्या आनंदातला वर्णन करण्याकरता शब्दच नाहीत, एवढा आनंद मला त्या ठिकाणी झालेला आहे. तो आनंद आहे ब्रह्मानंद प्राप्तीचा, तो आनंद आहे मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकची घोंगडी पांघरू हरी. हा जीव शिवदशेला प्राप्त झाला, हा जीव शिव झाला की तिथे आनंदच आनंद आहे. जिकडे तिकडे सगळीकडे आनंद आहे. जो आनंद जगद्गुरु तुकोबारायांना प्राप्त झाला तोच भक्तीचा आनंद तुम्हा आम्हाला सुद्धा प्राप्त व्हावा, हीच पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करून माझ्या सेवेला मी पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल जय हरी विठ्ठल, जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल. बोलिलेले पुरे वेडे वाकुडे उतरे, करा क्षमा पराग महाराज तुम्ही सिद्ध. नाही उच्चारिला अधिकार हा करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा पाया पैकी. हा करा क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिकावतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. भैरवनाथ महाराज की जय.